नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती अक्काताई नानानीचे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या भारत सावळवाडे यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम यामधील तिसरा भाग पाहणार आहोत की ज्यामध्ये आपण अंतरकाल आलेख कसा काढतात त्याबद्दलच्या सर्व गोष्टी समजावून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहूयात आपण हे प्रेझेंटेशन. तर या ठिकाणी एक दिलेली माहिती आहे की याच्यामध्ये डिस्टन्स टाईम ग्राफ कसा काढायचा त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. काही कोष्टकं दिलेली आहेत आणि त्या कोष्टकांच्यामध्ये काही आकडे दिलेले आहेत, त्यांचा अर्थ लावायचा आणि त्यांच्यापासून ग्राफ तयार करणे किंवा आलेख काढणं ही प्रक्रिया कशी करायची असते ते आता आपण या ठिकाणी पाहूया. हिअर फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. एक समान गती असणारी जी वस्तू असेल त्या वस्तूनं पार केलेलं अंतर आणि एकक कालावधी यांचा आलेख कसा काढायचा हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा, आपण कोष्टक कसं दिलेलं आहे, कालावधी दिलेला आहे आणि इकडं पार केलेलं अंतर दिलेलं आहे. टाईम इन सेकंड्स अँड डिस्टन्स इन मीटर्स हे दिलेले आहेत. 0 सेकंद कालावधी असताना अंतर पार केलेलं आहे 0 मीटर. 10 सेकंद अंतर झाल्यानंतर 15 मीटर इतकं अंतर पार केलेलं आहे. 20 सेकंद झाल्यानंतर 30 मीटर अंतर पार केलेलं आहे. 30 सेकंद झाल्यानंतर 45 मीटर अंतर पार केलेलं आहे आणि 40 सेकंद झाल्यानंतर 60 मीटर अंतर पार केलेलं आहे. 50 सेकंद झाल्यानंतर 75 मीटर अंतर पार केलेलं आहे आणि 70 सेकंद झाल्यानंतर 105 मीटर अंतर त्या वस्तूनं पार केलेलं आहे. आता ही सर्व माहिती आपण एका आलेख कागदावर जर घ्यायची ठरवली तर ती घेण्यासाठी सर्वप्रथम एक्स अक्ष आणि वाय अक्ष आखून घ्यावे लागतील आणि स्केल म्हणजे प्रमाण आता आपण पाहूया. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. म्हणजे कालावधी जो आहे तो कालावधी आपण एक्स अक्षावर घेतलेला आहे सेकंदामध्ये आणि तो कसा घेतलेला आहे, 1 सेंटीमीटर अंतर झाल्यानंतर 10 सेकंद येतील अशा पद्धतीने त्यांची मांडणी केलेली आहे. ओके. ऑन वाय ॲक्सिस वी हॅव टेकन दी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीटर्स. हिअर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर्स. 0 सेकंद कालावधी असताना अंतर पार केलेलं आहे 0, म्हणून तो आरंभ बिंदूच्या ठिकाणी तो बिंदू आपण प्लॉट करायचा आहे. त्यानंतर आहे 10 सेकंद. 10 सेकंदानंतर वस्तूनं अंतर पार केलेलं आहे 15 मीटर. तर या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर असं घेतलेलं आहे. तर 15 मीटर कुठं घ्यायचे, तर 5 मिलीमीटर अंतर पार झाल्यानंतर 10 असेल. त्यानंतर 7.5 मिलीमीटर अंतरापर्यंत गेल्यानंतर आपल्याला 15 मीटर हे अंतर निश्चित करता येतं. तर पुढं 20 सेकंद कालावधीनंतर पार केलेलं अंतर आहे 30 मीटर. हे 20 आणि 40च्या मध्ये म्हणजे या ठिकाणी 30 मीटर इतक्या अंतरावर येईल. त्यानंतर 30 सेकंदानंतरचं अंतर आहे 45 मीटर. हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे इथं 40 मीटर झालं, 40 नंतर इथं 30, इथं 50 असेल तर त्या दोन्हींच्या मध्यावर या ठिकाणी आपण 45 मीटर हे अंतर निश्चित केलेलं आहे. त्यानंतर 40 सेकंदानंतर पार केलेलं अंतर आहे 60 मीटर, ते या ठिकाणी आपण घेतलं. त्यानंतर पुढं 50 सेकंदानंतर 75 ते आपण या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्यानंतर 60 सेकंदानंतर 90 मीटर इतकं अंतर पार केलेलं आहे. त्यानंतर 70 सेकंदानंतर 105 मीटर इतकं अंतर पार केलेलं आहे. अशा पद्धतीनं हा आलेख आपण काढलेला आहे. आपल्याला लक्षात येईल की हा आलेख म्हणजे एक सरळ रेषा येते की जी आरंभबिंदूतूनच जाते. याच्यावरून सरळ सरळ दिसतं की एकक कालावधीमध्ये पार केलेलं अंतर समान आहे आणि त्यामुळं ही स्ट्रेट लाईन आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके. आता दुसरा ग्राफ आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. टाईम इंटरवल इन सेकंड्स 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 etc.
त्यानंतर पुढे इकडे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीटर्स दिलेले आहेत. ॲट 0 सेकंड्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 0 मीटर्स. आफ्टर 5 सेकंड्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज ऑफ 7 मीटर्स. आफ्टर 10 सेकंड्स इट इज 12. आफ्टर 15 इट इज 20. आफ्टर 20 इट इज 30. आफ्टर 25 इट इज 41. आफ्टर 30 इट इज 50. अँड आफ्टर 35 इट इज 58. मित्रांनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला दिलेली माहिती आहे. या माहितीच्या आधारे आपण ग्राफ मांडायचा आहे. पुन्हा एकदा एक्स अक्षावर कालावधी म्हणजे टाईम इन सेकंड्स आणि वाय अक्षावर डिस्टन्स इन मीटर्स घेतलेले. तर इथं स्केल किंवा प्रमाण आता आपण असं घ्यायचं आहे. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड्स अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर्स. अशा पद्धतीनं ही मांडणी केल्यानंतर आपल्याला पुढं ग्राफ कसा मिळतो तो पाहायचा आहे. 0 सेकंद कालावधी असताना अंतर पार केलेलं आहे 0, म्हणून हा आरंभबिंदू येईल. त्यानंतर 5 सेकंदानंतर पार केलेलं अंतर आहे 7, म्हणजे 7 मिलीमीटर अंतरावर खूण केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 10 सेकंदानंतरचं पार केलेलं अंतर आहे 12 मीटर. ते 1.2 सेंटीमीटर अंतरावर आपण या ठिकाणी प्लॉट केलेलं आहे. त्यानंतर 15 सेकंद कालावधीनंतर पार केलेलं अंतर आहे 20 मीटर. त्यानंतर 20 सेकंदानंतर पार केलेलं अंतर आहे 30. त्यानंतर 25 सेकंदानंतर पार केलेलं अंतर आहे 41, की जे 4.1 या अंतरावर घेतलेलं आहे. त्यानंतर 30 सेकंदानंतर पार केलेलं अंतर आहे 50 आणि त्यानंतर 35 सेकंदानंतर पार केलेलं अंतर आहे 58 मीटर. अशा पद्धतीनं या बिंदूंची मांडणी केली आणि ते प्रत्येक बिंदू सरळ रेषेनं जोडायचा जर आपण प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेला त्या रेषेची दिशा बदलते आणि त्यामुळं हे सर्व बिंदू एका रेषेमध्ये नाहीत हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच ही गती नैक समान गती आहे, नॉन युनिफॉर्म मोशन आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आता या पद्धतीची मांडणी केल्यानंतर आपल्याला पुढं असं पाहायचं आहे की एखादी गतिमान वस्तू विशिष्ट गतीमध्ये असेल, तिचा वेग जर आपल्याला माहिती असेल आणि किती कालावधीसाठी तो वेग आहे हे जर समजलं तर आपण किती अंतर ती वस्तू पार करते हे काढू शकतो. ते काढण्यासाठीचं नेहमीची सूत्र काही आहेतच, परंतु ग्राफिकल पद्धतीनं म्हणजे आलेखाच्या पद्धतीनं ते कसं काढायचं हेच आता आपण समजून घ्यायचं. चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी एक आलेख आपल्याला दिलेला आहे. या आलेखामध्ये वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी हा दिलेला आहे आणि याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन पहा. ए ट्रेन इज मूव्हिंग विथ ए युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर्स पर आवर for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is as follows. बघा, एक ट्रेन आहे आणि ही ट्रेन ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते 5 तासासाठी. तर त्याचा आलेख कसा काढायचा तो या ठिकाणी आपण पाहूया. इथं ऑन एक्स ॲक्सिस टाइम इज टेकन इन आवर्स अँड ऑन वाय ॲक्सिस वेलॉसिटी इज टेकन in kilometers per hour. Okay, now scale is on x-axis 1 centimeter is equal to 1 hour and on y-axis 1 centimeter is equal to 10 kilometers per hour. असा वेग आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे. आता अशा प्रकारची मांडणी झाल्यानंतर आपण पुढं पाहूया की हा आलेख कसा तयार होतो. अगदी सुरुवातीपासूनच गाडीचा वेग आहे ताशी 60 किलोमीटर. सो 60 किलोमीटर्स पर आवर या वेगाने गाडी चाललेली आहे सलग एका सरळ रेषेमध्ये. ओके, अँड टाईम इंटरवल इकडे दिलेले आहेत 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास अशा पद्धतीनं. ओके, अशा प्रकारची ही मांडणी झाली आणि आपल्याला हा ग्राफ तयार करता येतो. आता प्रश्न असा आहे की द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours, 2 तास ते 4 तास या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्या ट्रेननं किती अंतर पार केलेलं आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर हे शोधून काढण्यासाठी आपल्याला नेहमीच्या वापरातलं एक सूत्र आहे. ते सूत्र असं आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. चाल बरोबर अंतर भागिले काल. तर चालीचं
मूल्य आहे 60 किलोमीटर प्रति आवर किंवा प्रति तास बरोबर डिस्टन्स म्हणजे अंतर भागिले 2 तास, कारण 4 वजा 2 तास असे ते होणार आहे. ठीक आहे, त्यामुळं डिस्टन्स इज इक्वल टू म्हणजे हा डिस्टन्स इथंच राहणार आणि 60 किलोमीटर प्रति तास हे तिथंच राहील, परंतु 2 तास हे जे उजव्या बाजूला छेदामध्ये आहेत ते डावीकडं अंशामध्ये जातील गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. आणि त्यामुळं आता आपल्याला राशी मिळते डिस्टन्स इज इक्वल टू 60 किलोमीटर्स पर आवर इंटू 2 आवर्स. अंशातले तास छेदातले तास यांचा एकमेकांचा भाग जाईल आणि मग 60 गुणिले 2चा गुणाकार होईल 120 किलोमीटर. म्हणजे त्या ट्रेननं या 2 तासांच्या कालावधीमध्ये पार केलेलं अंतर आहे 120 किलोमीटर. ओके, आता ग्राफिकल पद्धतीनं ग्राफच्या साहाय्यानं हे अंतर आपण काढू शकतो का ते आपण पाहूया, कारण याच्यावर आपल्याला पुढं काही सूत्र तयार करायचे आहे. ठीक आहे, म्हणून पहा आता या ठिकाणी हिअर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम. इथं ट्रेन आहे एका सरळ रेषेमध्ये जाते म्हणून तिला आपण वेलॉसिटी म्हणूया. ओके, सो डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाईम. फ्रॉम ग्राफ डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर्स पर आवर इन टू टाईम 2 तासांचा. ओके, सो 60 किलोमीटर्स पर आवर मीन्स एडी ही रेषा. ओके, अँड 2 आवर्स मीन्स डी सी म्हणजे 2 तास. म्हणजे एडी गुणिले डी सी असं जर असेल तर ए बी सी डी हा एक आयत मिळणार आहे आपल्याला. हा एक रेक्टँगल आहे. नाव वी हॅव कॅल्क्युलेटेड ॲक्च्युअली द एरिया ऑफ धिस रेक्टँगल आणि म्हणून डिस्टन्स इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल ए बी सी डी. ओके, नाव हिअर नेक्स्ट ग्राफ इज वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता एक समान त्वरणित गतीनं वस्तू चाललेली आहे. प्रत्येक एकक कालावधीनंतर तिचा वेग वाढतो आहे आणि त्या वाढण्याचा दर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. याचा ग्राफ आपल्याला काढता येतो का आणि प्रत्येक एकक कालावधीमध्ये पार केलेलं अंतर काढता येतं का ते आपण पाहायचं आहे. हिअर द डेटा गिवन इज द टाइम इंटरवल इज गिवन ऑफ 5 seconds and then the velocity is given here at each time interval. At time 0 seconds velocity will be 0 meters per second. After 5 seconds it will be 8 meter per second. After 10 seconds it will be 16. After 15 it is 24. After 20 it is 32. After 25 it is 40. After 30 it is 48. After 35 it is 56. Okay, now again we are taking time on the x-axis and velocity is taken on the y-axis in meters per second. Now scale on x-axis is 2 centimeters is equal to 5 seconds and on y-axis 2 centimeters is equal to 8 meter per second. Okay, now taking these points into consideration, now we will plot the graph first like this. At 0 seconds velocity is 0. After 5 seconds the velocity is of 8 meters per second. After 10 seconds velocity is of 16 meters per second. After 15 seconds velocity is of 24 meters per second. After 20 seconds the velocity is of 32 meters per second. After 25 seconds the velocity is 40 meter per second and after 30 seconds the velocity is of 48 meters per second and after 35 seconds the velocity is of 56 meters per second. Okay, after plotting the graph we will get a straight line graph like this. मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण मांडणी केलेली आहे की एकक कालावधीमध्ये वेलॉसिटी किंवा वेग जो आहे तो मांडलाय आणि तो आपण सरळ रेषेमध्ये येतो आपल्याला दिसतो. ओके, आता आपण काय करतो आहोत हे लक्षात घ्या.
वेलॉसिटी इज चेंजिंग बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. एकक कालावधीमध्ये वेगामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल समान आहे. देअरफॉर दिस इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. म्हणजे एक समान त्वरणित गती आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला त्वरण जे होणार आहे ते एक समान प्रकारानं होणार आहे. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार. कारनं किती अंतर पार केलं हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, त्याची गणिती मांडणी कशी करायची ती या ठिकाणी दिलेली आहे. पुस्तकामध्ये ही अशीच दिलेली आहे. वी विल कन्सिडर द टाइम इंटरवल फ्रॉम 0 seconds to 20 seconds. Then we will calculate the average velocity between this time interval. Therefore, it will be 16 meters per second plus 32 meters per second divided by 2. 10 सेकंदानंतर वेग आहे 16 मीटर प्रति सेकंद आणि 20 सेकंद झाल्यानंतर तिचा वेग असणार आहे 32 मीटर पर सेकंद. तर त्या दोन्हींची बेरीज करून त्यांना दोन्ही भागलं तर सरासरी वेग आपल्याला काढता येतो आणि तो वेग आपल्याला मिळेल 24 मीटर प्रति सेकंद. आता आपल्याला काय मिळालं हे लक्षात घ्या. सरासरी वेग मिळालेला आहे आणि टाइम इंटरवल दिलेला आहे 10 seconds. नाव द डिस्टन्स कव्हर्ड विल बी वेलॉसिटी इंटू टाइम. आता या वेलॉसिटी म्हणजे वेग आणि कालावधी यांच्या किमती जर आपण घातल्या तर आपल्याला उत्तर पुढं काढता येईल. वेलॉसिटी म्हणजे वेग आहे 24 मीटर प्रति सेकंद गुणिले कालावधी आहे 10 सेकंदांचा. तर मग 24 मीटर प्रति सेकंद गुणिले 10 सेकंद छेदातील सेकंद अंशातील सेकंद यांचा एकमेकांचा भाग जाईल आणि मग उत्तर मिळेल 24 गुणिले 10 बरोबर 240 मीटर. म्हणजे त्या कारने या 10 सेकंदांच्या कालावधीमध्ये पार केलेलं अंतर असेल 240 मीटर. ओके. नाव फ्रॉम ग्राफ हाऊ टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स कव्हर्ड हे आपण आता पाहूया. Now distance covered in the time interval 0 seconds to 10 seconds. It can be calculated like this. Area of triangle AOD in which we are going to find out the area of triangle by 1/2 base into height. 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राप्रमाणे आपण काढणार आहोत. त्यानंतर पुढं आपण पाहू 1/2 गुणिले बेस आहे 10 सेकंदांचा म्हणून 10s इंटू h इज ऑफ 16 मीटर्स पर सेकंद. ती व्हॅल्यू इथे घेतली आणि मग आपण गुणाकार केला भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 5 गुणिले 16 मीटर प्रति सेकंद. आणि इथलं सेकंद अंशातील हा सेकंद छेदातील यांचा भाग जाईल. शिल्लक राहतं 16×85 मीटर इतकं अंतर पार केलेलं असेल. आता मित्रांनो यानंतरच्या पुढील कालांतरांमध्ये किती अंतर पार केलेलं आहे हे जर काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हा जो काही समलंब चौकोन आहे याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्यानंतरच्या 10 सेकंदांच्या कालावधीमध्ये या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. अर्थात हे करण्यासाठी आपण काय करूया, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आधी काढू आणि मग या ठिकाणी जो काही चौकोन तयार झालेला असेल रेक्टँगल त्याचं क्षेत्रफळ काढू. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आधी काढू आणि मग या रेक्टँगल म्हणजे आयताचं क्षेत्रफळ काढू, त्यांची बेरीज करू. अशा पद्धतीनं ही प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे. पाहूयात आपण पुढील गणित कशा पद्धतीनं आहे. द डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार इन द टाइम इंटरवल 10 seconds to 20 seconds. सो परत एकदा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया 10 सेकंद ते 20 सेकंदाच्या दरम्यान अंतर किती पार झालं हे काढायचं असेल तर याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे या ठिकाणी बिंदू ए पासून डी वर बिंदू बी पासून सी वर लंब टाकावा लागेल. असा टाकल्यामुळं या ठिकाणी समलंब चौकोन तयार झालेला आहे. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ रेक्टँगल AECD यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे आणि मग ते आपण या ठिकाणी पाहूया. So it is equal to 1/2 into base into height plus base into length. Okay. Then it is equal to 1/2 into AE into BE
plus CD into CE. Therefore 1/2 into 10 seconds into 16 meters per second. इथं सेकंद अंशातील छेदातील यांचा भाग जाईल, 10ला 2 भाग जाईल, 5 इतकं उत्तर येईल आणि 16×5 हे उत्तर मिळेल. त्यानंतर पुढं CD इज ऑफ 10 सेकंड्स अँड CE इज ऑफ 16 meters per second. इथं सेकंद अंश आणि छेद यांच्यामधील निघून जातील आणि शिल्लक राहील 160 मीटर. या दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं 240 मीटर. Then the third example is of distance covered by the car in the time interval of 20 seconds to 30 seconds. पुन्हा एकदा आपण ग्राफवर लक्ष देऊया. 20 सेकंद कालावधीनंतर 30 सेकंद कालावधीपर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये हा जो एरिया तयार होतो हा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल BFGC हा काढायचा आहे. तो काढण्यासाठी पहिल्यांदा B पासून FG वर एक लंब टाकायचा, तिथं H पॉईंट घ्यायचा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ट्रायंगल BFH अँड रेक्टँगल BHGC हे आपल्याला मिळतील. यांचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहेत, एरियाज काढायचे आहेत आणि मग त्यांची बेरीज करायची आहे. पाहूयात मग पुन्हा आपण. सो हिअर the area of quadrilateral BFGC is equal to area of triangle BEH plus area of quadrilateral BHGC. Therefore, it is equal to 1/2 into base into height plus base into length or height. Okay, is equal to 1/2 into BH into HF plus CG into GH. Now is equal to 1/2 into 10 seconds into 16 meters per second. Again 10 divided by 2 is equal to 5 and second present in numerator, second present in denominator, both will be cancelled by each others. Then we will get 80 meters plus 10 seconds into 32 meters per second. Second present in numerator, second present in denominator will get cancelled by each others and therefore we will get multiplication 320 meters. So this summation will be equal to 400 meters. मित्रांनो, अशा पद्धतीनं या ग्राफवरून सुद्धा आपण एखाद्या कारनं, एखाद्या वस्तूनं की जी एकसमान त्वरणित गतीमध्ये असेल, तिनं किती अंतर पार केलं हे काढू शकतो. So after every 10 seconds time interval the distance covered increases by 160 meters. प्रत्येक वेळेला प्रत्येक 10 सेकंदानंतर त्या कारनं जे अंतर पार केलेलं आहे त्या अंतर प्रत्येक वेळेला 160 मीटरनी वाढणार आहे. हे सुद्धा आपल्याला या ग्राफवरून लक्षात येईल किंवा या आकड्यांच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर जरूर लाईक करा, इतर आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझं भारत सावळवाडे हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.